तर अशा उपमा का माझ्या बापाला त्या ठिकाणी देत नाही हो? आईला सगळ्या उपमा चालतात, मग बापाला का चालत नाही? तो कठोर आहे, त्याचं अंतःकरण कठोर आहे, आईचं अंतःकरण प्रेमळ आहे, म्हणून आईला उपमा देता का? पण जेवढं कर्तव्य आईचं असतं त्याच्याही 10 पटीने कर्तव्य त्या ठिकाणी आपल्या बापाचं असतं, विसरून चालत नाही. दुथडी भरून वाहत असलेली यमुना पण पाण्याची पर्वा न करता मथुरेतून गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन जाणारा वसुदेव तो एक बापच होता. मरणाला विसरून त्या ठिकाणी आपल्या मुलाला गोकुळामध्ये न्यायचं एवढा उद्देश अंतःकरणामध्ये ठेवून मरण जरी आलं, कितीही त्या ठिकाणी काही पण आलं तरी सुद्धा भगवंताला गोकुळामध्ये घेऊन जायचंच. वसुदेव तो एक बापच होता, ते बापाचं अंतःकरण आहे. घराचं अस्तित्व बाप आहे, घराचं त्या ठिकाणी मांगल्य आई आहे. मांगल्याच्या रूपाने आई सजलेली असते आणि घरामध्ये अस्तित्वाच्या रूपाने बाप सजलेला असतो. दादा, नारळ जरी टणक असलं पण फोडल्यानंतर ते मधुरता, ती मृदता, ते पाणी जर आपण त्या ठिकाणी पिलो तर अंतःकरणाला पाझर फोडणारं ते पाणी, अंतःकरण शुद्ध करणारं ते पाणी आणि अंतःकरणामधले आजार घालवणारं ते पाणी, त्या पाण्याच्या रूपाने आमचा बाप असतो. त्याला बाप म्हटलं जातं. सगळ्यांनी गायलं आईचं कवित्व केलं, पण कुणालाच आमच्या बापाचं कवित्व करता आलं नाही, शब्द काही लिहिता आले नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी कठोर मन केलं, कुणीच गात नाहीये माझ्या बापाला, बापावरती कुणीच बोलत नाहीये, म्हणून लेखणी हातामध्ये घेतली आणि काही शब्द लिहिता लिहिता तुकोबारायांच्या अंतःकरणाला असं वाटलं की बापाविषयी काहीतरी एखादा अभंग तयार करावा. त्यावेळेस माझ्या तुकोबारायांनी शब्द रचना केली. बापा करी जोडी लेकुराची ओढ, शब्द माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे आहे, कुणालाच लिहिता आले नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी लिहित आहे. आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडी वागमोनी भारत. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे कितीही इस्टेटवान बाप असला, संपत्तीवान बाप असला, पण मुलगा हाताखाली जर आला त्याला असं वाटत नाहीये, तो मुलाच्या खांद्यावरती तो भार टाकून देतो, कोणताही प्रश्न विचारत नाहीये. ही इस्टेट तुझी आहे, हा पैसा तुझा आहे, हा बँक बॅलन्स मी कमवलेला, मी किती कष्ट केले असतील त्याचा विचार न करता मुलाला सांगतो ही संपत्ती तुझी आहे. दादा, कड्यावरती वागवलं, खांद्यावरती वागवलं, कडिये वागवणी भार खांदी एकाएकी केला मिराशीचा धनी. याचा अर्थ काय? माझ्या तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात, दादा एकाएकी संपत्तीचा मालक करून टाकला हो. मिराशीचा धनी, मालक धनी, मिराशी म्हणजे संपत्ती, त्या संपत्तीचा मालक करून टाकलं. दादा चला पुढे. किती कष्ट करतो आमचा बाप, अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचं आहे. किती कष्ट करतो. काही शब्द, एका कवीचे शब्द असे आहेत दादा,